गोंदिया जिले के तिरोड़ा तहसील के बीबी टोला गांव में किसान धान की रोपाई कर रहे थे। इसी दौरान उन्हें खेत में 2 नवजात तेंदुए के शावक दिखाई दिए। किसानों ने घबराने के बजाय समझदारी दिखाते हुए शावकों को सुरक्षित स्थान पर रखा और तुरंत वन विभाग को सूचना दी। सूचना मिलते ही वन विभाग की टीम मौके पर पहुंची। अधिकारियों ने शावकों की जाँच की और उन्हें उसी स्थान के पास सावधानी पूर्वक रखा जहाँ वे पहली बार मिले थे। साथ ही पूरे क्षेत्र की निगरानी के लिए ट्रैप कैमरा लगाया गया। कुछ घंटों की प्रतीक्षा के बाद मादा तेंदुआ वहां पहुंची। उसने अपने शावकों की पहचान की, उन्हें मुंह में उठाया और सुरक्षित जंगल की ओर लेकर चले गई। यह भावुक पल ट्रैप कैमरे में रिकॉर्ड हो गया, जो वन्यजीव संरक्षण का एक शानदार उदाहरण बन गया। वन विभाग ने लोगों से अपील की है कि यदि खेत या जंगल के आसपास किसी वन्यजीव का शावक दिखाई दे तो उसे हाथ न लगाए और न ही घर ले जाए। तुरंत वन विभाग को सूचना दे। समय पर दी गई सूचना और लोगों के सहयोग से ही इन दोनों मासूम शावकों का अपनी मां से सुरक्षित पुनर्मिलन संभव हो सका। परवा रात्री आम्हाला तिरोडा तालुक्यामध्ये एक गाव आहे बीबी टोला. तिथनं आम्हाला सूचना मिळाली की एका शेतशिवारामध्ये शेतीच्या आवारामध्ये 2 बिबट्याचे पिल्लू, तिथे एकदम लहान पिल्लू जसं नुकतेच जन्म घेतलेले तिथे आम्हाला मिळाले. तिथे लोकांना मिळाले. गावच्या लोकांनी आम्हाला सूचना केली. त्यानुसार खरं काय, वस्तुस्थिती खरी काय खोटी काय हे तपासण्यासाठी मी तिथे माझी RRT टीम, माझे तिरोडा राऊंड ऑफिसर त्यांची टीम, गोंदियाचा रेंज ऑफिसचा स्टाफ, परत तिथले जे बफरचे जे RFO आहेत आपले रविकमल भगत साहेब, त्यांना आमचे जे वरिष्ठ आहेत DCF सर आणि ACF सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ती मोहीम व्यवस्थित राबवली. महत्त्वाचं म्हणजे तिथे आम्हाला माहिती होती तिथे गावच्या लोकांचा खूप मोठा जमाव होता. सर्वात पहिले गावच्या लोकांचा जमाव हटवणं फार गरजेचं होतं. गावचे लोक पण ऐकायला तयार नाही, म्हणून आम्ही त्या पिल्लांना आमच्या कस्टडीमध्ये घेऊन आम्ही त्यांना बोंडराणी नाक्यावर घेऊन गेलो. सायंकाळपर्यंतची वाट बघितली. मग तिथून आम्ही त्यांना सुखरूपपणे ते बिबटचे पिल्लू ते जिथे मिळाले आम्ही तिथेच नेऊन सोडले, जेणेकरून त्यांची आई येऊन त्यांना घेऊन जाईल. मग आम्ही तिथे आमचे काही बायोलॉजिस्ट आहेत, आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि बायोलॉजिस्ट लोकांच्या मदतीने आम्ही तिथे CCTV कॅमेरे लावले, कॅमेरे ट्रॅप लावले, जेणेकरून मादी बिबट येऊन आपल्या पिल्लांना घेऊन जाईल तर तिच्या हालचाली आम्हाला टिपता येईल. तर आम्ही जेव्हा मग संध्याकाळची वाट पाहिली आणि गावच्या लोकांची गर्दी जमा होऊ नये याची खबरदारी घेतली आणि तिथे मग आम्ही आमच्या टीमसह तिथे आम्ही हे सगळी कॅमेरे ट्रॅप लावले, CCTV कॅमेरे लावले आणि आम्ही त्यांच्या त्या मादी बिबटच्या हालचाली टिपण्यासाठी आम्ही कंट्रोल रूममध्ये होतो. रात्री मध्यरात्रीच्या सुमारास मादी बिबट येऊन आपल्या पिल्लांना सुखरूपपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये घेऊन गेले. लोकांना आव्हान हेच करणार आहे की जिथे गाव आहे तर साहजिकच आहे बिबट तर राहणारच आहे. जिथे जंगल आहे, बफर एरिया म्हणजे गाव आणि जंगल, बिबट तर राहणारच आहे, वन्य प्राणी राहणारच आहे. गावच्या लोकांनी अशी कुठलीही घटनेची माहिती मिळताच त्यांनी वन विभागाला सहकार्य करावं. त्यांनी घाबरून न जाता किंवा कुठलाही हिंसक मार्ग न पत्करता वन विभागाला अगोदर सूचना द्यावी, जेणेकरून वन विभाग वन्य प्राण्यांना सुखरूपपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडून देण्यास तत्पर राहील.